मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताने हादरला असून 21 मार्चला घडलेल्या हृदयद्रावक दुर्घटनेनं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती। मात्र या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 10 दिवसांत आरोपीला शोधत उल्लेखनीय यश मिळवले आहे। 21 मार्चला शनिवारी सायंकाळी सुमारे 6:30च्या सुमारास ढेकाळे जवळील वाघोबा खिंड येथे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली। अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील भरत शंकर माघी, वंदना भरत माघी आणि सूर्या भरत माघी या तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। घटनास्थळावरील दृश्य इतके भयावह होते की उपस्थित नागरिकांच्या अंगावर शहारे आले। या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला। अपघातानंतर आरोपी वाहन चालक घेऊन फरार झाला होता, त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते। मात्र पोलिसांनी अत्यंत तत्परता आणि शिस्तबद्ध पद्धतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली। एलसीबीचे PSI सावंत देसाई आणि त्यांच्या पथकाने या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली। त्यांनी परिसरातील तब्बल 6 ते 7 CCTV कॅमेरे तपासले। याशिवाय टोल नाके, वजन काटे आणि मार्गावरील विविध ठिकाणांची माहिती बारकाईने पडताळली। या सखोल आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अखेर 31 मार्चला गुजरातमधील भिल्लाड नारोली येथे आरोपी सापडले। आरोपीचे नाव 36 वर्षीय राजेंद्र प्रसाद, राहणार उत्तर प्रदेश असे असून त्याच्या ताब्यातील 16 चाकी ट्रक जप्त करून म्हणून पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे। या कारवाईमुळे पोलिसांच्या तपासात कौशल्याचे आणि चिकाटीचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे। अल्पावधीत आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करणे हे निश्चितच मोठे यश मानले जात आहे। या महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे। सिमेंट काँक्रिटीकरणानंतर वाहनांचा वेग वाढला असला तरी वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष, अपुऱ्या सूचना आणि नियंत्रणाचा अभाव हे अपघाताचे प्रमुख कारण ठरत आहे। ही घटना केवळ एक अपघात नाही, तर एका संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्याला काळोखात ढकलणारी शोकांतिका आहे। एका क्षणाच्या बेफिक्रीमुळे 3 जीव गेले आणि एक संसार उद्ध्वस्त झाला। वेगाचा मोह टाळा, वाहतूक नियमांचे पालन करा आणि जबाबदारीने वाहन चालवा। तुमची एक चूक कोणाचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते। जीवन अमूल्य आहे, सुरक्षित राहा, इतरांनाही सुरक्षित ठेवा। दरम्यान या घटनेचा पुढील तपास संबंधित पोलिसांकडून सुरू आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।